पुढची बातमी पुण्याहून। पुण्याच्या हडपसरमधल्या एका रुग्णालयामध्ये बॉम्ब सापडल्यामुळे आधीच खळबळ उडाली होती। अशातच पिंपरी चिंचवडमध्ये मुलींच्या वसतिगृहाबाहेर एक बॉक्स आढळला। या बॉक्समध्ये पुन्हा एकदा बॉम्बची अफवा पसरली आणि पोलिसांसह बॉम्ब शोधक पथक कामाला लागलं। पण तपासानंतर जे काही समोर आलं ते ऐकून हसावं की रडावं अशीच काहीशी परिस्थिती झाली। नेमकं काय घडलं बघूया। आधी रुग्णालयात बॉम्ब आणि आता वसतिगृहात संशयास्पद बॉक्स। मंडळी, पुण्यात हल्ली काय घडेल याचा नेम नाही। 2 दिवसांपूर्वी एका तरुणानं उपचाराचा खर्च उकळण्यासाठी रुग्णालयात बॉम्ब ठेवला आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये मुलींच्या वसतिगृहाबाहेर एक संशयास्पद बॉक्स सापडल्यानं पुन्हा खळबळ उडाली। पण त्या बॉक्समध्ये नेमकं काय होतं? आवश्यक मनुष्यबळ बोलावून घेतले आणि BDDS पथकाद्वारे सदर बॉक्सची तपासणी केली। त्यामध्ये कोणताही घातपाताचे संबंधी चीजवस्तू मिळून आली नाही। त्या दृष्टीने सदरचा बॉक्स उघडून पाहिला असता त्यामध्ये गिफ्ट म्हणून पाठवण्यात आलेले टेडी वेअर मिळून आले। अशा प्रकारे संपूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। कोणताही घातपाताची गोष्ट मिळून आलेली नाही। शोधकार्य संपलं, पण प्रश्न उभा राहिला तो म्हणजे हा गिफ्टचा बॉक्स मुलींच्या वसतिगृहाबाहेर नेमका कोणी ठेवला? मुलींच्या वसतिगृहाबाहेर टेडी बिअरचं ठेवलेलं हे गिफ्ट नेमकं कुणी ठेवलं या पोलिसांनी शोध घेतला होता। एका प्रियकरानं त्या वसतिगृहात त्याच्या प्रेयसीसाठी ठेवलेलं हे सरप्राईज गिफ्ट होतं असं तपासात समोर आलं। मात्र हे सरप्राईज गिफ्ट या प्रेयसीच्या हाती लागण्यापूर्वीच बॉम्बची अफवा उठली आणि पिंपरी या सरप्राईज गिफ्टनं काही काळ दहशत निर्माण केली। ज्या सरप्राईज गिफ्टमुळे वसतिगृहातील मुलींची झोप उडाली आणि पोलिसांची धावपळ झाली ते अखेर एका प्रेमवीराचे अतरंगी कारनामे असल्याचं उघड झालं। प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण ते पोलिसांना आणि बॉम्ब शोधक पथकाला नाहक कामाला लावणारं असू शकतं याचं उदाहरण पुणेकरांनी पाहिलं। या सरप्राईजमुळे त्या प्रेयसीची वसतिगृहात आणि प्रियकराची संपूर्ण पुण्यात चर्चा मात्र नक्की झाली। नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।